हाय गाईज, कसे तुम्ही? माझ्या व्लॉगमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे आमची जत्रा आणि आता सध्या तयारी चालू आहे. वंश आणि मी चालले आहे पालखी आणायला. आमची तयारी झाली आहे मस्त. वंश आले, मम्मी गेली ती वरती. मम्मी काय आणले? मम्मीने मीठ आणले. वर्षा गुड्डी दीदीने घेतले रांगोळ्या घरी. जोडीदार बघा कोण आहे. तर चला आता पहिले मंथन भाईसांची तिथं जायचं. मंथन भाईला घेऊन डायरेक्ट गाडी येणार ना पालखी आणायला. चला आता डायरेक्ट तुम्हाला गेल्यावर मंथन भाईसांची तिथं गेल्यावर दाखवता. काही जाईल नाही बघा. हां चला आता मंथन भाईसांची तिथं गेल्यावर दाखवता तुम्हाला. मंथन भाई तो फायनली घेतलेला आहे याला. आम्ही 3 जण चालल्या बघा ना. इस्ता रेटेप ना. आता आम्ही 3 जण चालल्या मंदिरात. म्हणते बघ तुम्हाला काही ब्लॉग मध्ये काही बोलायचं आहे का? बोलायचं नाही काम. तर काय दिसतं ना म्हणतो. स्किन केअर चालू केलं ना शेवटी. किंजल पटापट करा ना. हे बघ. हा असं नाईस. ए ब्लूटूथ कुठं चालू करता? घे ना. आता चालले आम्ही मंदिरात 3 जण आहोत. बाकी पुढची मंडळी. वातावरण काय भारी झाली. बढिया बोलता मी पण. बढिया बढिया ए हिंदी बोल रे. ओ पप्पू दादा. येस बी न व्ही. बी आणि व्ही. ब्लॉक समीर माहिती आहे ना. तर चला आता डायरेक्ट मंदिरात गेल्यावर तुम्हाला दाखवतो ब्लॉक. आता आलो ना मंदिरात आम्ही. यश भोईर याला धरले व्हिडिओ करायला आम्ही. चला उचला. मी नंतर येणार शूट करायला थोड्या वेळात. तर चला आता पालखी घरी नेतो ना, मग तुम्हाला घरी पोहोचल्यावर दाखवतो. गाईस तर बघ पाय दाबीत घेतले ते बा लगेच खालती ठेवला बा. आता जस्ट घरान आले आम्ही. दोघं पण पालखी आणले. सध्या पालखी उन्हान ठेवले कारण की पालखीला लावले वार्निश. त्याच्यासाठी तो वार्निश सुकला नाही म्हणून. आणि आम्ही सजवाचा गावापासून चालू करायचा. 4 पासून आम्ही सजवाचा चालू करू. मग जे पण सजवाचा असेल पार्ट ते तुम्हाला आम्ही नक्की दाखवू. आणि ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. काय होईल त्याचा आवाजच निघत नाही गावात. गाईज आपला महाराज. तर आता आम्ही चालले नारळ फोडायला मंदिरात. एक कालभरीच्या आईच्या मंदिरात नाही, एक जरीमारी आईच्या मंदिरात चालल्या. 3 जण आहोत परत आम्ही. आता आम्हाला नवीन मेंबर भेटले सध्या. चिंगे मोठी गाडी घेऊनच चालल्या. दीदीला थोडासा टाइम होईल अजून. आता आपल्याला काम पण येणार.
चला काय काय होतं ते तुम्हाला दाखवतो. आणि खूप मजा येणार आहे जत्राला. छोटीशी जत्रा असतं पण भरपूर मजा येतं पालखीच्या जोडीला. तर अजून आम्ही पोचलो नाही कालवरी याच्या मंदिरात. थोडा वेळ लागेल पोचायला. काय लांब आहे चाचू? येऊ काय पोचलो आम्ही पण. पोचलोय सध्या. पूजापाठ चालू आहेत. तर आता पोचलोय सध्या आम्ही जरीमारी यायचे इथे. वंश दे दे ना अगरबत्ती दे. माझा आज असिस्टंट वंश आहे. सोनाल्याहून जायचा वंश. धर. गरम किती होतं? खाम गरम. नको ना तसं येईल. चला गाईस, आता नारळ बिरळ फोडून झाले. मग आता डायरेक्ट घरीच जायचं आहे. सध्या तर काही काम नाही, पण देवीचं शूट करायला जायचं आहे. मंदिरात शूट करायला जायचं आहे. गाडी आपली तिथे लावले. बोला काही. गाईस मी लावले. काय लावले? फेस मास्क. इनीच लावले. या पाकिस्तानी चालले कुठं बघू. कॅमेऱ्यान बघू. चल कसा दिसता. हो हो भारी लागले. हो गोरा तर वन मी. काही टेन्शन नाही. मम्मी कसं वाटतं? रिएक्शन मम्मीचा भेटला आपल्याला. गुड्डी ती काही नाही. ही फुला ठेवल्या पालखी सजवायला. हा मी त्याच्या अडीत तर मी लावला. वहिनीला असंच घ्यायचं. चल मामाला घाबरले. मी आऊ ना चाचू आहे. चल चल ना. थांब मी मामाला मारता. आता शूटबीट करून आल्या. मम्मीने घेतले स्वयंपाक करायला. मामा बी आले. आम्ही जत्रेला आले. ताईकडे मोठ्या ताईकडे फुल एन्जॉय धमाल आहे जत्रे. कुठं कुठं गुड्डी दीदीने घेतले कपडे सुकवीत.
मला घाम बघा किती फुटले. दिदी सई पण आल्या आत्मनच्या पाया पडून वंशा पाया पडून येवे. हा हो बांधू बाप्पा पण फुलात आली पाहिजे बांधून घ्यायला. ते जरा सुकवायला ठेवले ते यांना किती टाइम लागेल. झेंडूली फुला अरे मग ते लावून पहिले परका लावून कपरा सॉरी तर चालल्या सध्या पाया पडायला. बाबाची पुण्यतिथी आहे आज पण. मग तिथं पाया पडून डायरेक्ट कुचकुच. भाऊ संध्या गेली ना आले दीदी आली. हाँ दीदी कुछ बोलना चाहती हो? शट अप. हा चला. वंश माझा मोबाईल तिकडे ठेवलाय. गाईस तर आता बसल्यांना आता आम्ही घेतले पालखी सजवी. पालखी म्हणजे फोन आले बघ पहिले आदबाई भाईनी खर्च केले ना 7,000 रुपीज फॉर दिस गॉगल्स. ये डुप्लिकेट. आता पालखीला कपडा बांधायचा आहे. मग सजवाचा फुलं कंची आणल्या ते तुम्हाला दाखवता. आता यो एक ऑर्किड आहे. ही जिप्सी आहे. नाही गुलाब बघा कशा कलरचं. या फुलाचं नाव काय आहे ते माहीतच नाही. तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला. आम्ही दोघं कसं दिसतो. फोकस माझ्या आयफोनच्या मध्ये मी टाकताना योग्य ना चष्मा घालून घाल ना. चष्मा घालून नका फोटो ऍस्थेटिक ॲस्थेटिक. तर मी फेस पॅक लावलेला कसा जरा असं वाटतं काहीतरी झाले. आता ब्राईट वाटतं म्हणा. मी तर काढलाच केसा कशी वाटतं तुम्हाला माझी? गाईज नेटवर्क ट्रान्सपोर्टेशन चालू आहे. आलो आम्ही मंदिरात. आले आम्ही मंदिरात पाया पडायला मम्मी पप्पाच्या जोडीला. त्यांचा फोटोशूट चालू आहे. आता घरी जाऊन पालखी बी सजवायची आम्हाला तशी. माझं मेंबर आहे आजवय आणि 2 जण मेंबर आहेत. बघू पालखी कशी सजतं. मम्मीने पप्पा आले. त्यांचा फोटोशूट गरम हवा होते ना बेकार. चिंगे इकडे. ते तुडुंग त्याने चिंगी तुडुंग त्याने. मला गुड्डी दिदीने घेतला मलिंदा. करा पटापट काम. मी पण कुठं भरलं. डेकोरेशन पण एकच नंबर झाले. असं सेम पालखीला पण डेकोरेशन झाला पाहिजे.
तिचा जो पॅक चालू आहे मलिंगावर बघा. नामं लावलं घाम तुझं नावला खतरनाक. आता चाललो घरी आम्ही. पाया बिया पडून दर्शन बिर्शन झालं एकच नंबर. बाई थांब 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 येणं घेऊन दे येणं ये मेहनत ती तुडून द्याण्या अरे अरे कुठं जायचं मॅगडीन. काय सिंगर झाले ना. ओ भाई आहे ड्रायव्हर. गरम जाऊ होतं तर काय तुम्हाला सांगू. काय तुम्हाला आता ना असा ब्लॉग असं हलका हलका वाटत असतो. पण आता जर संध्याकाळ होईल ना तसं तुम्हाला असं हाय लेवलचा ब्लॉग दिसत एकच नंबर.